कोपरगाव नगरपालिकेचा निकाल हा केवळ एक निवडणूक निकाल न राहता शहरातील राजकीय समीकरणे, संघटन शक्ती आणि पडद्यामागील घडामोडी स्पष्ट करणारा ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस काळे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोटे यांचा पराभव करत भाजपाचे पराग संधान यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. मात्र या विजयी इतकीच चर्चा झाली ती पराग संधान यांनी विजयाच्या क्षणी केलेल्या एका वाक्याची. अदृश्य शक्तीने विशेष मदत केली आणि यानंतर ही दुसऱ्या दिवशी युवा नेते विवेक कोल्हे यांनी त्याच अदृश्य शक्तीचे आभार मानले. त्यामुळे शहरात आणि राजकीय वर्तुळात एकच प्रश्न उपस्थित झाला, ही अदृश्य शक्ती नेमकी कोण? नमस्कार, मी शैलेश शिंदे. डी न्यूज वेतवर्तमानाचा रणधुमाळी कोपरगाव नगरपालिका निवडणुकीची या सदरात आपले स्वागत. नाट्यमय निवडणूक, अटीतटीची लढत. या नगरपालिकेच्या निवडणुकीत अनेक बदल, आरोप प्रत्यारोप, राजकीय डावपेच आणि अनपेक्षित घडामोडी नाट्यमय पद्धतीने घडताना दिसल्या. अटीतटीच्या या लढतीत अखेरीस भाजपाचे पराग संधान नगराध्यक्षपदी निवडून आले. या विजयामागे महत्वाची भूमिका बजावली ती युवा नेते विवेक कोल्हे यांनीच. अगदी चतुराईने हाताळलेली ही निवडणूक, त्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याचबरोबर पराग संधान यांना गेल्या 9 वर्षापूर्वी पालिका निवडणुकीत आलेल्या अपयशानंतरही आजपर्यंत 9 वर्ष सातत्यपूर्ण मेहनतीने मजबूत लोकसंपर्काने काम करत राहिले आणि विवेक कोल्हे यांच्या चतुर निवडणूक व्यवस्थापनाने बूथ पातळीवर नियोजन, कार्यकर्त्यांशी थेट संवाद आणि वेळेवर घेतलेले राजकीय निर्णय यामुळेच हे यश शक्य झाले आहे. तर दुसरीकडे विकास असूनही राष्ट्रवादीला अपयश. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांनी गेल्या 6 वर्षांमध्ये शहर व तालुक्यासाठी भरीव विकास कामे केली, हे वास्तव आहे. शहरातील अतिसंवेदनशील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. रस्ते, दळणवळण आणि बाजारपेठ आणि तालुक्यातील पायाभूत सुविधांसाठी कोट्यावधींचा निधी आणला गेला. तरीही पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला नगराध्यक्ष पदाचा विजय मिळवता आला नाही. यामागचे मुख्य कारण म्हणून संघटनात्मक कमजोरी पुढे येते. निवडणूक लागल्यानंतर अनेक प्रभागामध्ये उमेदवार निवडीबाबत संभ्रम दिसून आला होता. पक्षातील इच्छुकांना डावलून बाहेरून उमेदवार आणल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. काका कोटे यांची उमेदवारी अनेकांना पसंती पडली नाही. ही खतखत ही पक्षांतर्गत अनेक ठिकाणी जाणवत होती. परिणामी या नाराजीचा फटका थेट मतदानावर बसल्याचे चित्र दिसून आले आहे. निसटलेला विजय, पण जमेची बाजू तरीही ही एक आहे की निवडणूक एकतर्फी नव्हती, ती अत्यंत चुरशीची झाली, हे सर्वश्रुत आहे. काही खुशी, काही गम, अशा वातावरणातही काही कार्यकर्ते केवळ काळे कुटुंबावरच्या विश्वासामुळे जोमाने मैदानावर उतरले होते. त्याचा परिणाम म्हणजे मागील निवडणुकीच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे 11 नगरसेवक निवडून येणे ही एक जमेची बाजू ठरली आहे. मात्र नगराध्यक्ष पदाचा विजय थोडक्यात निसटला आहे. पक्षांतर्गत नाराजीनेच काळे गटाचे मोठे नुकसान झाले असल्याचे सर्वत्र आता बोलले जात आहे. पराग संधान यांनी विजयानंतर काही मिनिटांमध्ये केलेल्या अदृश्य शक्तीच्या उल्लेखाचा उलगडा आता स्पष्टपणे होत आहेत. एकंदरीतच या निवडणुकीतून एक स्पष्ट संदेश मिळतो की विकास कामे महत्वाची असली तरी निवडणूक जिंकण्यासाठी संघटन अतिमहत्वाचे आहे. आगामी काळामध्ये आमदार आशुतोष काळे यांना विकासाच्या जोडीने पक्षाची मजबूत बांधणी, शहरात विश्वासार्ह व पक्के कार्यकर्ते उभे करणे आणि संघटनात्मक पातळीवर ठोस कामे करणे अत्यावश्यक ठरणार आहे. अन्यथा अदृश्य शक्ती पुन्हा एकदा कोपरगावच्या राजकारणाची दिशा ठरवू शकते, हे मात्र नक्की. थांबूया इथे. आम्हाला तुमची मते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आमचे डी न्यूज चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. धन्यवाद. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी.
डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.